जय शिवराय मंडळी, रिव्ह्यू ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही आहोत जुन्नर मध्ये म्हणजे पुण्यामध्ये आणि आता आम्ही आहोत निमगिरी आणि हनुमानगडच्या पायथ्याशी। तर आज आम्ही या पूर्ण ब्लॉग मध्ये हनुमानगड आणि निमगिरी किल्ला हा तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला आता आपण बघूया या गडावरती काय काय आहे ते। मंडळी, ट्रेकला पहाटे आम्ही 7 वाजता सुरुवात केली। निमगिरी आणि हनुमानगड एका खिंडीने जोडलेले किल्ले आहेत। तर मंडळी, या गडावर येण्यासाठी तुम्ही मुंबईहून येणार असाल तर कल्याण स्थानकावरून पारगाव फाट्यापर्यंत बस सेवा उपलब्ध आहे। जुन्नरवरून आलात तर थेट निमगिरी गाव आहे, खांडीची वाडी, तिथपर्यंत बस येतात। आणि सर्वात बेस्ट म्हणजे तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर अति उत्तम। आज आम्ही सुद्धा प्रायव्हेट व्हेकलने इथे आलो आहोत आणि तेही समययात्रा टीम सोबत। हा ट्रेक खांड्याच्या वाडीमध्ये एक शाळा आहे, तिथून सुरुवात होतो। तर आम्ही ना आता पुढे चालत आलोय आणि इथे ना आम्हाला असे दगडांच्या आकाराचे काही अवशेष दिसले, तर त्याच्याबद्दलची थोडी माहिती नाही आजोबा आम्हाला सांगतील। तर काय सांगाल आजोबा यांच्याबद्दल? ही निमगिरी गावचे कुटुंब होतं, त्यावेळच्या काळामध्ये त्यांनी पांडवांच्या काळात ते करून घेतलेले, प्रत्येकाची हे बसवलेले आहेत। ह्याच्यामध्ये आहेत एवढी मोठे मोठे जे लोक होते ना, त्याने त्या काळात बसवलेले। म्हणजे आणि आता आपल्याला या गडावरती जायला किती वेळ लागेल? इथून तरी एक ते 1.5 तास लागले। हा, 1.5 तास लागले। ऍक्च्युली ट्रेक चालू झालाय आणि रस्ता पूर्ण घनदाट जंगलातून आहे आणि या कुत्रा पण आमची सोबत देतोय। हळूहळू आम्ही आता पुढे पुढे जातोय आणि झाडी दाट असल्यामुळे ना थोडं सावकाश जावं लागतं। इथून पूर्ण दगडाचा रस्ता आहे हा। तर मंडळी, आता आम्ही अर्ध्यावरती पोहोचलोय, पण याची चढण आणि हा गडाची तशी उभी असल्यामुळे ना थोडा थकवा जाणवतोय आणि दम लागतोय ऍक्च्युली सगळ्यांनाच। तर चला पुढे पुढे आपण बघूया, अजून अर्धा तास लागेल वरती जायला अजून। तर मंडळी, आता आम्ही रेलिंग पासून वरती आलोय आणि हा जो पायऱ्यांचा रस्ता ना खूप खतरनाक आहे। ऍक्च्युली इथे स्लिपरी आहे आणि थोड्या स्टेप्स आहेत, त्यामुळे चढण्यासाठी थोडं डिफिकल्ट आहे। आमची समययात्रेची सगळे मेंबर्स पुढे गेलेत, एक जण पुढे जातोय।
तर मंडळी आता आम्ही गडाच्या वरती पोहोचतोय आणि इथेच एक पाण्याचा टाका आहे, ते बघूया आधी जाताना. आता आम्ही निमगिरी गडाच्या इथे पोहोचलोय आणि हा इथे ना मुख्य दरवाजा आहे, पण तो पूर्ण विस्कळीत झालेला आहे. आणि इथून आता 8 पायऱ्या, तिथून आता आम्ही चाललोय वरती. तर मंडळी इथे निमगिरी पोर्टवरती आता आम्हाला या 2 पाण्याच्या टाक्या दिसल्या. प्रचंड रुंदीला आहेत त्या टाक्या आणि इथे आजूबाजूला पूर्ण पठार टाईप आहे. तर मंडळी निमगिरी गडावरती आता एक शिवमंदिर आढळले आम्हाला आणि ते शंकराची पिंडी आहे आणि एक देवीचं मंदिर आहे. आणि इथे बघू शकता, पण आजूबाजूचे सगळं जे आहे अवशेष आहेत ना ते पूर्ण पडलेले आहेत. फ्रेंड्स, आता आम्ही पुढे पुढे चाललोय, आणखीन बघूया आता काय काय आपल्याला पुढे बघायला भेटतंय. शिवमंदिर तर एक पाहिलं आपण, पाण्याच्या टाक्या बघितल्या. तर फ्रेंड्स, आता इथे पुढे चालत आलोय आणि चालत आल्यानंतर इथे पुढे केव्स आहेत. तिथे तुम्ही बघू शकता एक केव्स आपल्याला दिसते. तर फ्रेंड्स, इथे आहे ना एक मोठी गुफा आहे, त्याच्या आतमध्ये आपण जाऊया. आणि आमची समयात्रीची टीम सगळी आतमध्ये आली आहे गुफेमध्ये. इथे गुहेमध्ये आम्ही जातोय, सगळे मेंबर गुहेमध्ये आले. आणि असा अनुभव पुन्हा बघायला केव्हा भेटणार नाही. व्हिडिओ मध्ये आमची पूर्ण गुफा तुम्हाला दिसेल. आणि गडावरती आहे ना अशा काही ठिकाणं अशी असतात ना की जी बघण्यालायक असतात. मी एवढे गड बघितले, पण ह्या गडावरती जी गुफा आहे ना आतमध्ये पूर्ण जाऊन वाकून पूर्ण आम्ही जाऊन ती गुफा बघितली.
अक्षरशः तिथे आतमध्ये लोक येऊन म्हणजे जेवण वगैरे करून हे करून जातात आणि खूप छान आहे. तुम्ही कधी या गडावरती आला तर ही गुफा नक्की बघा. तर फ्रेंड्स, आम्ही जाताना ह्या रूटने गेलो आणि आता उतरताना पूर्ण राऊंड मारून इकडून उतरलो. गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. तर आता निमगिरी फोर्ट बघून झाला आणि आम्ही आता जाणार हनुमानगडकडे. आणि समोर बघताय तो आहे हनुमानगड. आणि ना इथून पूर्ण त्या पायऱ्या अशा वरती चढत जाणार आहे. ऍक्च्युली रस्ता इथून दिसतोय की आम्हाला खूप कठीण आहे आणि पूर्ण घसरट अशा अवस्थेत आहे, पण पायऱ्या तर आम्हाला इथून दिसत नाहीयेत. पण बघू आता किती डिफिकल्ट आहे आणि ते जाऊन बघूया आता. तर फ्रेंड्स, आता निमगिरी फोर्ट फिरून झाला आणि आता मी उतरायला सुरुवात केली आहे. आता इथून आम्ही हनुमानगडकडे चाललोय. हॅलो फ्रेंड, तर आता आम्ही हनुमानगडवरती चढतोय आणि हा ही पूर्ण पायवाट आहे आणि खूप डिफिकल्ट आहे. आता आम्ही 5 मिनिटांमध्ये हनुमानगडवरती प्रवेश करतोय. तसा समोरून बघा खूप डिफिकल्ट वाटतो, पण चुका आहे. मग अगदी 15 मिनिटांमध्ये आम्ही या गडावर पोहोचतोय.
मंडळी, हनुमानगडावरती जास्त कोणी येत नाही म्हणून झाडी खूप वाढली आहे, तर इथे वास्तू कोणते आहे तेही कळत नव्हते. मळलेल्या पायवटा नाहीयेत. आमच्यासोबत गावातले काका होते, त्यांच्यासोबत आम्ही पुढे पुढे चालत होतो. तर मंडळी, पुढे आल्यानंतर आम्हाला 3-4 पाण्याच्या टाक्या बघायला मिळाल्या. एका टाकीमध्ये हरिण मरून पडलेल्या अवस्थेत मिळालं. हा गड खूप छोटा आहे. तसं ह्या गडावरती काही विशेष असं काही नाही आहे. तर मंडळी, हनुमानगड आमचा अर्ध्या तासामध्ये फिरून झाला आणि आम्ही आता उतरायला सुरुवात केली. मंडळी, आम्ही जास्तीत जास्त ऑर्बिटगड करण्याचा प्रयत्न करतो. अशा गडावर पर्यटक कमी येतात. पण जर तुम्हाला ऑर्बिट ट्रेक करायचे असतील तर समयात्रेसोबत नक्की करा. सगळे ट्रेक सेफ असतात. तुम्हाला समयात्रेसोबत ट्रेक करायचे असतील तर फेसबुक आणि इन्स्टाला पेज आहे, त्या पेजला तुम्ही फॉलो करा. तर फ्रेंड्स, निमगिरीला जाताना ना मला एक मंदिर लागलंय. त्या मंदिराचं नाव आहे काळूबाई मंदिर आणि ही मूर्ती जी आहे ती पाषाण मूर्ती आहे. फ्रेंड्स, आता आम्ही निमगिरी आणि हनुमानगड हे 2 किल्ले आमचे आता बघून झालेले आहेत आणि आम्ही आता उतरलो आहे खाली. आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.